नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जेएनएम सेकंड इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया। जेएनएम सेकंड इयरसाठी हा क्वेश्चन पेपर आहे। त्यात आपण बघूया मेडिकल सर्जिकल नर्सिंग MS1। ठीक आहे, 2008चा आहे हा। MS1चा पेपर आहे, 16 जून 2008चा। चला तर सुरुवात करूया आजच्या क्वेश्चन पेपरला। प्रश्न पहिल्यामध्ये बघूया, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। तर इथे विचारले आहे, आपल्या शरीरातील जेवणानंतर साखरेची योग्य पातळी आहे 70 ते 140। ठीक आहे, जेवणानंतरची पातळी साखरेची 70 ते 140 असते आणि जेवणाआधीची 60 ते 110 लक्षात ठेवा। तसंच दुसरं बघा, डर्मल व सबक्युटेनियस टिश्यूची सूज म्हणजेच केस तोड, त्याला सेल्युलायटिस पण बोलतात, लक्षात ठेवून घ्या। तसंच तिसरं बघा, क्रिएटिनिन फॉस्फोकायनेज CPKचे साधारण प्रमाण डॅश आहे, तर यात ड येणार 0.15। ठीक आहे, लक्षात ठेवा। तसंच चौथं बघा, हेलिकोबॅक्टेरियम पायलोरी डॅश आजार होण्यास कारणीभूत आहे, तर यात पेप्टिक अल्सर येणार क। तसेच SASA कारणीभूत जंतू डॅश आहे, तर यात कोरोना व्हायरस येणार। ठीक आहे, SARS आहे ना, तर यात कोरोना व्हायरस येणार। तसंच योग्य शब्द निवडून जोड्या लावा बघूया। योग्य जोड्या लावा, तर पहिला आहे मायट्रल टेनोसियस, तर यात ड येणार हुमॅटिक फीवर। ठीक आहे, ड लिहा। दुसरं आहे पार्निशियस ॲनिमिया, तर यात ई येणार जीवनसत्व B12ची कमतरता। तिसऱ्या याच्यात बघा, पित्ताशयातील खड्डा, तर यात कोलेस्टिओग्राफी येणार O। ठीक आहे, तसंच चौथं बघा, आकडी येणे, तर यात डोक्यात इजा। ठीक आहे, आणि पाचवं बघा, मायस्थेनिया ग्रॅव्हिस, तर यात ब येणार थायमेक्टॉमी। ठीक आहे, तर लिहून घ्या। पहिल्या याच्यात ड, दुसऱ्या याच्यात ई, तिसऱ्या याच्यात अ, चौथ्या याच्यात क आणि पाचव्या याच्यात ब। ठीक आहे, तसंच चुकी बरोबर बघूया। पहिला आहे 3rd डिग्री भाजलेल्यापेक्षा 1st डिग्री भाजलेल्यामध्ये जास्त वेदना होतात, तर बरोबर आहे। ठीक आहे, कारण की पहिलं बाह्य थराला भाजल्यामुळे जास्त इजा होतात किंवा वेदना होतात, आणि तिसऱ्या बाजूच्या जडजडत स्नायूंना जास्त भाजल्यामुळे स्नायूंना इजा होते। ठीक आहे, म्हणजेच कमी वेदना होतात। दुसरं बघा, अल्कलाइन फॉस्फेटची वाढीव पातळी ॲब्झॉर्प्टिव्ह कावीळ निर्देशित करते, तर बरोबर आहे हे पण। पित्ताशयात अडथळा असतो। तसंच तिसरं बघा, हेलियस शस्त्रक्रिया अचलसिया कार्डियामध्ये करतात, तर उपचारासाठी केली जाते। ठीक आहे, कार्डियाच्या उपचारासाठी केली जाते, बरोबर आहे। तसंच चौथं बघा, हायपरथायरॉइडिझममुळे मिक्सिडिमा होतो, तो चूक आहे। हायपोथायरॉइडिझममुळे मिक्सिया होतो। ठीक आहे, हायपरथायरॉइडिझममुळे नाही होत। 5 बघा, इतर हे हवेत विरघळणारे ज्वलनशील द्रव असून ते जनरल अनेस्थीसिया सामान्य बधिरीकरणमध्ये वापरतात, तर बरोबर आहे। तसंच बघूया आपण, खालील कोणतेही फरक स्पष्ट करा बघूया। कुठले क्वेश्चन आले ते बघूया। तर यात विचारलेलं आहे, कोणतेही 2 लिहायचे तुम्हाला, 10 मार्कासाठी येणार आहे। फरक स्पष्ट करा, गॅस्ट्रिक अल्सर आणि डिओडिनल अल्सर। तसंच हिमोडायलिसिस व पेरिटोनियल डायलिसिस, हेपॅटिक कोमा व डायबेटिक कोमा, ह्युमॅटाइड अर्थायटिस व गाउटी अर्थायटिस, तर तुम्हाला 4 पैकी कुठले 2 लिहायचे।
टिपा लिहामध्ये बघा 20 मार्काचा टिपा लिहा आहे. हा 2008चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 20 मार्कासाठी विचारला जातात. कुठलेही 4 लिहायचे आहे. टिबिया, त्यात पहिला आहे टिबिया फेनुलायची उघडी कंपाऊंड हाड मोडे लिहायचे तुम्हाला. दुसरा आहे ग्लासोगा कोमा सेल. तसंच लिहायचे सर्जिकल जखमा ड्रेसिंगचे प्रकार व काळजी लिहायची आहे. तसंच डिझेलायटिस लिहायचे, कुशिंग सिंड्रोम लिहायचे आहे. 5 पैकी तुम्हाला 4 लिहायचे 20 मार्कसाठी विचारले जाणार आहे. तसेच प्रश्नाचे उत्तरमध्ये बघा, श्री फिलिप 60 वर्षाचे पुरुष रुग्ण त्यांचा साधारण तोल सांभाळण्यास अडथळा निर्माण झाल्यास त्यांना तुमच्या कक्षात दाखल केले असून त्यांचे रोगनिदान पार्किन्सोनिझम असे केले आहे. तर खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. पार्किन्सोनिझमची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. 1 मार्क्ससाठी विचारली आहे. पार्किन्सोनिझमची कारणे लिहायची आहे तुम्हाला. पार्किन्सोनिझमचे आजार कोणते चिन्हे लक्षणे ते पण लिहायचं आहे. तसंच पार्किन्सोनिझमचे करिता कोणते औषध निवडतात ते लिहायचं आहे. श्री फिलिप यांना शुश्रूषाने कशी कराल ते लिहायचं आहे. तर तुम्हाला हे लिहायचं आहे. जर तुम्हाला वरचं नसेल तर तुम्ही किंवा दिलेलं आहे तर तुम्ही प्रश्न 4 पण खालचा लिहू शकता. त्यात तुम्हाला विचारलं आहे अत्यंत आवश्यकची तत्त्वे लिहायची आहे. खालील कोणत्याही 4 मध्ये परिचयाच्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहे. ठीक आहे. श्वसनविरुद्ध रक्तस्राव, दुखापत, उष्माघात, विषबाधा आणि बेशुद्ध अवस्थातील रुग्ण. ठीक आहे. प्रश्न 5 बघा काय विचारलेला आहे. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. शस्त्रक्रियागार ऑपरेशन थिएटरचे तंत्र म्हणजे काय ते लिहायचं आहे तुम्हाला. शस्त्रक्रियागारामध्ये परिचारिकेची भूमिका जबाबदार लिहायची आहे. शस्त्रक्रियागारामधील रुग्णास शस्त्रक्रियेचे टेबलवर घेण्यापूर्वी परिचारिक जबाबदार लिहायचं आहे. तर हा आपला MS1चा पेपर आहे 2008चा. खालील त्याचे मी क्वेश्चन दिलेले आहे थोड्या प्रमाणात. स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन पहिला आहे हा. ठीक आहे. क्वेश्चन पहिला आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. जुळवा. स्पष्टीकरण दिलं आहे सोबत तुम्हाला समजण्यासाठी. चुकी बरोबर बघून घ्या. त्यात पण बघून घ्या. स्पष्टीकरण दिलेलं आहे सोबत खाली. तसेच तुम्हाला फरक स्पष्ट करा. गॅस्ट्रिक अल्सर आणि ट्युबर अल्सर शॉर्टमध्ये दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा पॉईंट आहे तुम्हाला. ठीक आहे. सेकंड फरक स्क्रीनशॉट काढून घ्या. हा तिसरा फरक बघा. चौथा फरक. टिपा लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. कुठलेही 4 व्याख्या बघा. व्याख्या लिहून तुम्हाला टिपा लिहायचं आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा पण. दुसरा टिपा आहे ग्लासोकोमा स्केल. व्याख्या लिहून टिपा लिहा बघा. शॉर्टमध्ये दिलं आहे पण पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे. तिसरी तुम्ही स्क्रीनशॉट काढा. लॉंग क्वेश्चन टाकला जाईल. याचे पण क्वेश्चनचे आन्सर्स सेपरेट दिलं जाईल. पण सध्या तरी आता तुम्हाला क्वेश्चन पेपर
शॉर्टमध्येच बघावं लागेल क्वेश्चन आन्सर. तसंच काही क्वेश्चन असल्यास कमेंट करून सांगा. क्वेश्चन 4ची आन्सर बघा. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यातलं 5 किंवा पण दिलेलं आहे खालीलपैकी. तुम्ही पुस्तकातून बघून पण क्वेश्चन पेपर सोडवू शकता, पण तुम्हाला प्रत्येक सगळे क्वेश्चन 5 चला तर काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असे सपोर्ट करत राहा. धन्यवाद.